नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा पुन्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तुमच्यासारख्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी आज मी एक अतिशय महत्त्वाची आणि अधिकृत अपडेट घेऊन आलेलो आहे। आज आपण नगर परिषद प्रशासनातील एक महत्त्वाच्या पदाच्या रिक्त जागा आणि एमपीएससी कडे गेलेल्या मागणी पत्राबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। अतिशय सोप्या भाषेमध्ये हा व्हिडिओ आपण कव्हर करणार आहोत, त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। अशाच माहितीसाठी तसेच ऑफिशियल पीडीएफ, सर्क्युलर्स किंवा डॉक्युमेंट्स पाहिजे असतील तर व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर मिळून जाईल। ग्रुप लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करा मित्रांनो, तिथे तुम्हाला आर्टिकल रीड करायला मिळून जाईल। मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर एक अधिकृत पत्र पाहत आहात। हे पत्र महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालनालय म्हणजे जे डायरेक्टरेट ऑफ म्युनिसिपल काउन्सिल ॲडमिनिस्ट्रेशन आहे यांच्याकडून आलेलं आहे। एका विद्यार्थ्याने माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत काही माहिती मागवली होती, त्याला शासनाने दिलेलं हे उत्तर आहे। या पत्राची तारीख तुम्ही पाहू शकता 18 ऑगस्ट 2026 अशी आहे। चला तर मग पाहूया यामध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे। विद्यार्थ्यांनो, या पत्रामध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत। पहिला मुद्दा हा नगर परिषद राज्य संवर्गातील स्वच्छता निरीक्षक या पदाच्या रिक्त जागांबाबत आहे। 17 ऑगस्ट 2026च्या स्थितीनुसार ही आकडेवारी देण्यात आलेली आहे, म्हणजे नुकतीच कालचीच अपडेट आहे। सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी हे विचारण्यात आलेलं आहे। यामध्ये श्रेणी अ सरळ सेवेसाठी 1 आणि पदोन्नतीसाठी 11 जागा रिक्त आहेत। श्रेणी ब सरळ सेवेसाठी 1 आणि पदोन्नतीसाठी 5 जागा रिक्त आहेत। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे श्रेणी क, विद्यार्थी मित्रांनो इथे लक्ष द्या, श्रेणी क मध्ये सरळ सेवेसाठी तब्बल 139 जागा रिक्त आहेत आणि पदोन्नतीसाठी 147 जागा रिक्त आहेत। याचा सरळ अर्थ असा होतो की श्रेणी क च्या 139 जागांसाठी सरळ सेवा भरतीची एक मोठी संधी तुमच्यासाठी निर्माण होऊ शकते। आता वळूया दुसऱ्या आणि तुमच्यासाठी अत्यंत कळीच्या मुद्द्याकडे। पत्रातील दुसरा प्रश्न असा होता की महाराष्ट्र लोकसेवा आयोगला महाराष्ट्र गट ब आणि अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा गट क 2026 साठी स्वच्छता निरीक्षक पदाच्या मागणी पत्राविषयी काय माहिती आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, नीट ऐका। यावर प्रशासनाने जे उत्तर दिलं आहे ते पिवळ्या रंगात हायलाइट केलेलं तुम्ही पाहू शकता। कार्यालयीन अभिलेखात माहिती उपलब्ध नाही, म्हणजेच एमपीएससीला अद्याप या पदांसाठी 2026च्या परीक्षेकरिता अधिकृत मागणी पत्र पाठवण्यात आलेलं नाही किंवा तशी कोणतीही नोंद सध्या जे आहे त्यांच्या कार्यालयात उपलब्ध नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, यातून काय आपण बोध घ्यायचा आहे? आपल्याकडे अधिकृत आकडेवारीनुसार जागा रिक्त आहेत, विशेषतः गट क च्या 139 जागा रिक्त आहेत। ही एक जमेची बाजू आहे, पण एमपीएससी कडून या जागा भरण्यासाठी मागणी पत्र जाण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही किंवा रेकॉर्डवर नाहीये। त्यामुळे भरतीची जाहिरात आज न उद्या येईल, पण ही वेगळी येईल। सध्या जी भरती चालू आहे, जसं एमपीएससीची ग्रुप सी ची जी आहे जाहिरात आलेली आहे ऑलरेडी, त्याच्यामध्ये हे पद तुम्हाला ॲडिशनल पाहायला मिळणार नाहीत। 300 पदांचा जे आहे भर पडणार आहे। ते 300 कोणती पद आहेत त्याचे ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही आय बटन मध्ये किंवा चॅनलवरती पाहू शकता किंवा मला कमेंट मध्ये विचारू शकता। सध्या 5000 जागांसाठी भरती होत आहे, तर ॲडिशनल 325 आय थिंक पद जे आहेत ते ॲड होणार आहेत। पण हे जे 139 जागा आहेत त्या अद्यापही याचं मागणी पत्र नाहीये, त्याच्यामुळे या जागा तुम्हाला आत्ता तरी पाहायला भेटणार नाहीत। पण तुम्ही अजिबात खचून न जाता तुमचा अभ्यास आणि तयारी सातत्याने चालू ठेवा। स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्य हाच यशाचा मार्ग असतो आणि याच्याबद्दल आगामी काळामध्ये जशी भरती जाहीर होईल किंवा जर ऑफिशियली मागणी पत्र गेलं, जर या जे जागा आहेत त्या ॲड होत असतील तर मित्रांनो मी तुम्हाला जे आहे हे नक्कीच कळवल। त्याच्यामुळे ही अपडेट तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमच्या काही शंका असतील तर त्याही विचारा। अशाच एकदम अचूक, अधिकृत आणि महत्त्वाचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचा अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा। भेटूया पुन्हा एका अशाच नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।